श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मंडळी. आज बनवूया पाडव्यानिमित्त साखरेची माळ. आता घरच्या घरी मस्त साखरेची माळ केली तर खूपच छान ना. आपल्या देवाला, आपल्या गुढीला आपलीच केलेली साखरेची माळ खूपच छान. बनवूया साखरेची माळ. तर पाडव्यानिमित्त आपण घरच्या घरीच ही साखरेची माळ करत आहोत. तर बघा, त्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, थोडासा खायचा सोडा खार घेतलेला आहे, पाव टेबलस्पून, थोडंसं दूध घेतलेलं आहे, 1 ते 2 टेबलस्पून, आणि तूप घेतले. तर तुपाचा हात मी असा ताटाला लावून घेतला आणि असा एक धागा घेतला आहे. तर ताटावरती असा धागा आपण लावून ठेवायचा आणि आपण पाक करायला घेऊ. म्हणजे आपण जेव्हा ते माळ करू तेव्हा ती चिटकणार नाही, त्यासाठी तुपाचा हात लावून घ्यायचा. चला तर आता आपण पाक करायला घेऊ. साखर घालून घेऊया आणि हे पाणी, आणि गॅसवर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे पाक करायला. आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाक करायचे. एकसारी वगैरे पाक नको आहे, दाखवते तुम्हाला. अशी म्हणजे गोळी झाली पाहिजे पाकाची का झालं मग दाखवते. होणारी आहे ही साखरेची माळ. तर तुम्हीसुद्धा करून बघा अशी साखरेची माळ घरच्या घरी. आपला म्हणजे साखर आता वितळायला लागलेली आहे. आता आपण काय करायचं, दूध घालूया. म्हणजे त्याला काळेपण काय असेल माती कचरा वगैरे ते निघून जाईल. आता इथे असं म्हणजे फेस आलेला आहे हा, म्हणजे असं थोडासा काळा काळा. मग आपलं पाक म्हणजे शुभ्र होईल. हे असं काढून टाकायचं, असा फेस असं मी काढून टाकते. हा फेस काढून टाकायचा असा. हा म्हणजे मळ असतो जो साखरेवरचा, तो काढून टाकलेला आहे बघा. म्हणजे आपली शुभ्र अशी साखर हे बनेल. थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे, म्हणजे कसं खुसखुशीत होते ना आपले, म्हणजे साखरेची माळ आपली चांगली होईल खुसखुशीत. बघा आता आपला साखरेचा पाक होत आला आहे, असा फेस आला आहे. आता आपण बघूया म्हणजे याची गोळी होते का. एका ताटलीवरती असं काढून बघायचं. थोडं थंड झाल्यावर बघू. बघा चिकट झालेलं आहे, पण अजून गोळी नाही झालेली, म्हणजे अजून नाही झालेला. हे बघा गोळी नाही झालेली, चिकट झालं आहे. अजून बघूया. तर बघा गरमच आहे. आता झालेली आहे गोळी बघा. हे बघा अशी चिकट अशी गोळी झाली का आपला पाक झाला. हे बघा अशी चिकट गोळी झालेली आहे बघा. आता झालेलं आहे. आता काय करायचं, आपण पटकन हा सोडा खार आहे ना, तो थोडासा घालूया. थोडासा सोडा खार घालू आणि पटकन मिक्स करू आणि बंद करू. आता गॅस बंद करायची आपल्याला. आणि आता पुढची प्रोसेस आता आपल्याला पटापट करायची. आता पटकन आपल्याला ताटावरती म्हणजे टाकून घ्यायचे. आता पटापट आपण ताटावरती पटापट टाकून घ्यायचे. लगेच त्याची साखर बनायला लागली बघा. लगेच हे झालं, ते सुकलं बघा. बघा म्हणजे घाई झाली, ते पटकन हे झालं, कडक झालं. थोडं अगोदर हे करायला पाहिजे, लगेच ते होतं बघा आपली. हे बघा अशा पद्धतीने माझी साखरेची माळ, साखरेची गाठ तयार झाली आहे बघा. झाले वेडी वाकडी, पण ठीक आहे. पण मी केल्याचं मला समाधान मिळालं. मी केली, प्रयत्न तर केला. ठीक आहे, पुढच्या वेळेला चांगली होईल. ही बघा मस्त आपलीच केलेली माळ आपल्या देवाला व्हायला किती जो आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. तर बघा अशा पद्धतीने मी केलेली माळ पुढच्या वेळेला याच्याहून अजून चांगली होईल. पण मी प्रयत्न केला, मला वाटायचं करावं, तर मी केलेलं आहे बघा.
तर मस्त आपल्या देवाला अशी साखरेची माळ, ही बघा. तुम्ही पण ट्राय करा साखरेच्या गाठीचा हार. रेसिपीज आवडत असतील तर अशा गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.